की आपल्या मुलाबद्दल कोणीतरी चांगलं बोलतंय. सॉरी, मला थोडंसं हे होत, इमोशनल होतीये मी खूप जास्त. माझी मम्मी 2 दिवसापूर्वी आहे ना गावी गेली होती. काही फंक्शन होता म्हणून ती त्या फंक्शनला गेली होती. ते 2 व्यक्ती असं म्हणाले की तुमची सोनी खूप छान व्हिडिओ करते, तिचे विचारही खूप छान आहेत, असं काहीतरी बोललं गेलं. आणि ती ज्यावेळेस सांगत होती ना, तिच्या डोळ्यामध्ये ते जे एक होतं चमक म्हणतात की आपल्या मुलाबद्दल कोणीतरी चांगलं बोलतंय. सॉरी, मला थोडंसं हे होत, इमोशनल होतीये मी खूप जास्त. पण काहीच एक वेळ अशी होती ना की हेच लोक आहेत ना मला खूप वाईट घालून पाडून बोलत होते. आणि आज एक मुमेंट आहे की जे माझ्याच आईवडिलांना सांगतायत की तुमची मुलगी खूप छान करते, हे कंटेंट बनवतीये, व्हिडिओ पोस्ट करते, तिला कंटिन्यू करायला सांगा, तिला थांबवायला नका सांगू. आणि हे जेव्हा माझी मम्मी मला सांगत होती ना, तिच्या डोळ्यामध्ये जो मी माझ्याबद्दलचा अभिमान बघितला ना, तो खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी. फर्स्ट टाईम मी माझ्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल एक अभिमान म्हणा किंवा गर्व म्हणा, ही गोष्ट बघितली आहे. ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे व्ह्यूज फॉलोअर्स वाढत आहेत का नाही, ह्या गोष्टींपेक्षाही आज मला खूप मोठं यश मिळालं आहे. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की जर आपले आईवडील अभिमानी आपल्यावर प्राऊड असतील ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. काय फिलिंग आहे मला, म्हणजे मी खूप इंट्रोवर्ट आहे, मला नाही एक्सप्रेस करता येत ही फिलिंग, की ही फिलिंग काय आहे. पण ही फिलिंग खूप अशी स्पेशल आहे. तो मुमेंट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. काय पाहिजे यार अजून आयुष्यामध्ये, काय पाहिजे? आपले आईवडील आपल्यावर प्राऊड आहेत, यापेक्षा मोठं काय पाहिजे आपल्याला? माझ्या मते काहीच नको. आणि हे सगळं जे होतं आहे ना गाईज, ते फक्त तुमच्यामुळे होते बरं का. आज तुम्ही मला सपोर्ट करताय, तुम्ही मला मोटिवेट करताय, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही माझी एक फॅमिली झाला आहात. मी एक थँक्यू तर तुम्हालाही बोलेल की आज जे पण काही होतं आहे किंवा आज एवढ्या वर्षानंतर माझ्या आईच्या नजरेमध्ये माझ्यासाठी जी इज्जत आणि जो अभिमान बघितला ना, सिरियसली मी तुम्हाला नाही सांगू शकत गाईज की हे किती मोठं होतं ते माझ्यासाठी. आणि तुमच्याही आयुष्यामध्ये असा कोणता जर प्रसंग घडला असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय.